ज्ञानेश्वरी अध्याय 18 भाग 20. भगवंतांच्या प्राप्तीसाठी किंवा ब्रह्मप्राप्तीसाठी काही उपाय हे योजावेच लागतात असे भगवंतांनीच मागच्या भागात सांगितले. आता आपल्यासाठी आणखी काही उपायसुद्धा ते सांगणार आहेत. माऊली म्हणतात, क्रमयोगाचा हा उपाय सांगितल्यावरही भगवंत पुन्हा आणखीन काही उपाय सांगत आहेत. गीताशास्त्र हे वेद उपनिषदांचे सार असल्यामुळे प्रमाणभूत आहे. अन्य उपाय तसे असतीलच असे नाही. आपला हात पाण्यावरचे शेवाळ दूर करतो, पाणी उत्पन्न करीत नाही. त्याप्रमाणे शास्त्रे ही अज्ञानाचे शेवाळ दूर करणारे हात आहेत. भगवंत मात्र स्वतः स्वयंप्रकाशच आहेत. आणि या शास्त्रांना आपले प्रामाण्य सिद्ध करण्यासाठी गीताशास्त्राकडेच यावे लागते. म्हणून या गीताशास्त्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. एकदा ऐकल्यानंतर अर्जुनासारख्या चतुर चलाख श्रोत्याला सुद्धा त्यातले आत्मप्राप्तीचे मर्म कळले असेलच असे नाही. म्हणून भगवंत पुन्हा एकदा संक्षिप्त स्वरूपात अर्जुनाला हा अभिप्राय सांगत आहेत. या गीताशास्त्रात अनेक सिद्धांत उपसिद्धांत सांगितलेत आणि त्यातला महासिद्धांत सांगून आता भगवंत गीतेचा समारोप करणार आहेत. अज्ञानाचा नाश करून जीवाला मोक्षप्राप्ती किंवा आत्मतत्व प्राप्ती करून घेता येते आणि त्यासाठी यथार्थ ज्ञान हेच साधन आहे. हाच तो महासिद्धांत होय. कमी अधिकार असणाऱ्याला पुन्हा एकदा उपदेश करावा आणि गीतेची सांगता करताना मुख्य विषय अधोरेखित करावा म्हणून भगवंत एकदा सांगितलेले पुन्हा परत सांगत आहेत. श्रोते हो, म्हणजे हा या अध्यायाचा आणि गीतेचा सारांशच आहे. त्यामुळे आता आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पुन्हा आपल्याला सारांश बघायचे कारण नाही, हे श्रोत्यांनी लक्षात ठेवावे. असो, भगवंत म्हणाले, पार्था, तो क्रमयोगी म्हणजे क्रमाक्रमाने श्रवणादी संस्काराद्वारे आत्मप्राप्तीसाठी प्रगती करणारा साधक तो क्रमयोगी. पार्था, तो क्रमयोगी स्वधर्म कर्मरूपी फुलांनी माझी पूजा करून ज्ञाननिष्ठा प्राप्त करून घेतो. काया वाचा मनाने केवळ माझा आश्रय करून राहतो. मग क्वचित प्रसंगी निषिद्ध कर्मही त्याला आचरावे लागले तरी ते माझ्यापर्यंत आले की शुद्धच होते. ओहोळ किंवा सांडपाल्याचा नाला गंगेला मिळाल्यावर पवित्र होत नाही काय, तसे लाकूड चंदनाचे असो अगर कडुलिंबाचे, एकदा अग्नीला मिळाल्यावर त्यात काही फरक राहत नाही. दोन्ही काष्ठे अग्निरूपच होऊन जातात. त्याप्रमाणे त्याची सर्व शुभाशुभ कर्मे माझ्यापाशी आल्यावर शुद्धच होतात. त्याला मग मी प्राप्त होतो. अशा त्या मत्स्वरूप झालेल्या योग्याला आणखीन काय मिळवायचे बाकी राहते मग? म्हणून अर्जुना, तू सुद्धा तुझी सर्व कर्मे माझ्यापाशी आण, मला अर्पण कर. हाच कर्मसन्यास. पण तो कर्मसन्यास कृत्रिम व वरवरचा नको, तर कर्मे करताना सुद्धा तुझे चित्त आत्मतत्वाकडे असू दे. मग तुला त्या विचाराच्या बळाने लक्षात येईल की तुझा आत्मा हा कर्मावेगळा असून माझ्या स्वरूपाशी नित्य जोडलेलाच आहे. प्रकृती ही कर्माची जन्मभूमी आहे, पण ती आपल्यापासून म्हणजे आत्म्यापासून फार दूर आहे. पण तरीसुद्धा रूपा वाचून सावली नाही आणि सावलीला स्वतंत्र अस्तित्व किंवा सत्ता नसते, तशी ती प्रकृती. त्यामुळे ती प्रकृती आत्म्या वाचूनही असू शकत नाही आणि त्या प्रकृतीला सत्ता किंवा अस्तित्वही नसते. असे प्रकृतीचे भ्रामक रूप समजल्यावर सर्व कर्मे आपोआपच माझ्यापाशीच येणार नाहीत का? अशा प्रकारे अनायासच कर्मसन्यास होतो. कर्मे त्या पुरुषापासून दूर गेल्यावर मग निखळ आत्मतत्वच तुझ्यापाशी उरेल. त्या आत्मतत्वापाशी दृढबुद्धी कायम ठेव.
अशाने तू माझ्या कृपाप्रसादाला प्राप्त ठरशील आणि या भवसागरातून तरून जाशील. भगवंतांनी हे आश्वासन आपल्या सर्वांसाठी दिलेले आहे. भवसागरातून तुम्ही तरून जाल. पुढे भगवंत म्हणाले, अथवा तू माझे हे बोलणे मनावर घेतले नाहीस तर तुझे हे मूळचे पारमार्थिक आत्मस्वरूप तू जाणू शकणार नाहीस. तुझी देहबुद्धीच मग बळकट होईल. हा देह म्हणजेच मी असे दृढपणे तुला वाटेल आणि मग तू बद्ध, भ्रांतचित्त आणि दुःखी होशील. वास्तविक आत्म्याला मरण नाही, पण तुझी आत्मबुद्धीच नष्ट झाल्यामुळे मरणप्राय दुःखे तुला प्राप्त होतील. देहच महत्त्वाचा असे मानून तू तुझ्या या देहाला अर्जुन हे नाव दिले आहेस, तर भीष्मादिकांना स्वजन हे नाव दिलेस. युद्धाला पापकर्म म्हणतोस आणि देहबुद्धीच्याही आहारी गेला आहेस. आता याच विपरीत बुद्धीने मी युद्ध करणार नाही असेही म्हणतोयस. पण तू जरी चित्तात असा दृढनिश्चय केला असलास तरी तुझा नैसर्गिक क्षात्र स्वभाव तुझा हा निश्चय मुळीच टिकू देणार नाही. अरे प्रथम तूच ना युद्धाला तयार झालास, हाती शस्त्र धरलेस आणि आता मात्र मी युद्ध करणार नाही असे शपथेवर सांगतोस. असे सांगणे व्यर्थही आहे आणि इतरांना ते खरेही वाटणार नाही. मागेच तुला बोललोय मी याबद्दल. शिवाय मी युद्ध करणार नाही असे जे तू निश्चयपूर्वक सांगत आहेस, तो तुझा निश्चय, तुझा स्वभाव किंवा तुझी प्रकृतीच व्यर्थ ठरवेल. ती क्षात्रवृत्ती तुला स्वस्थ बसू देणार नाही, युद्ध करायला भाग पाडेलच. अरे पाणी पूर्वेकडे वाहत असताना कोणी दीड शहाणा जर प्रवाहाविरुद्ध पश्चिमेला पोहत जातो असे म्हणेल तर तो त्याचा केवळ हट्टाग्रहच ठरेल. ते पाणी त्याला पूर्व दिशेला आणणारच. किंवा साळीचा दाणा आहे, तो जर म्हणेल की जमिनीत पेरल्यावर मी साळ किंवा तांदूळ म्हणून उगवणारच नाही, मी गहू म्हणूनच उगवणार, तर शक्य आहे का त्याला ते? अरे तो तांदूळ म्हणूनच उगवणार. त्याप्रमाणे तुझी जन्मजात प्रवृत्ती ही क्षत्रियपणाची आहे. मी साधू संन्यासी होतो असे जर म्हणशील तर ते शक्य होणार नाही. तुझी मूळ क्षात्रवृत्ती तुला युद्धासाठी उठवणारच. अरे प्रकृतीनेच तुला शौर्य, तेज, धैर्य, नेतृत्व हे सगळे गुण बहाल केले आहेत. त्याप्रमाणेच तू वागणार. आता गुणानुसार कर्म न करता उगेच बसणे तुला शक्यच होणार नाही. तू स्वतःहून उठून युद्ध करशीलच. हातपाय बांधून रथात घातलेला मनुष्य अखेर स्वतः जरी चालला नाही तरी रथ जिकडे जाईल तिकडे त्या गंतव्यस्थळी पोचवला जातोच, तो जरी गेला नाही तरी. तसा गुणांनी बद्ध असलेला तू युद्ध करणारच आहेस. तुमचा अज्ञातवास आठव पाहू. विराटा घरी राहत असताना त्याचे गोधन पळवून नेण्यात आले. तू स्वतः त्यावेळेला बृहन्नडेच्या वेशात होतास. तरीही तो विराट पुत्र उत्तर तो घाबरला. तेव्हा तूच न शूरपणे युद्ध केलेस. किन्नर वेशात असलेल्या तुला तेव्हाही गप्प बसवले नाही. तुझ्यातल्या क्षात्रतेजाने तुला युद्धाला उद्युक्त केलेच. गरीब मनुष्यास काय दारिद्र्य आवडत असते, पण बलवान प्रारब्ध भोग त्याला ते भोगवतोच. प्रारब्ध भोग हा ईश्वराधीन असतो. तो त्याच्या आज्ञेविरुद्ध काहीच करू शकत नाही आणि तो ईश्वर तुझ्याही हृदयी स्थित आहे. पार्था, त्यामुळे तुला युद्ध हे करावेच लागेल. आता तुला सारे ज्ञान दिले आहे, समजावून सांगितले आहे. तेव्हा आता उठ, विचार कर आणि युद्धाला तयार हो. हरिओम तत्सत. भाग 20 समाप्त.